नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत। बरं ते सगळं जाऊन दे, आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। आज मी इतकी सुंदर आणि इतकी टेस्टी प्रॉन्स बिर्याणी बनवली आहे ना, आधी ते बघूया। मला अजिबात वेळ वाया नाही घालवायचा, आपण पटापट व्हिडिओला सुरुवात करू। सर्वात आधी आपण प्रॉन्सला कोळंबीला मॅरिनेट करून घेणार आहोत, मीठ, हळद आणि आलं लसणाची पेस्ट लावून। आता माझ्यासारखं इथे लिंबू पिळायला विसरू नका। लिंबूसुद्धा पिळून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून आपण हे मॅरिनेट करायला ठेवणार आहोत आणि नेक्स्ट प्रोसेस बघूया। आता मी इथे तांदूळ भिजत ठेवले आहेत। हे तांदूळ भिजले की नाही हे या तांदळाच्या कलरवरून समजून येतं। याचा कलर असा सफेद सफेद झाला आहे, जो ट्रान्सपरंट असतो तो। आता हे तांदूळ आपण आधी सर्वात आधी शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी एका टोपामध्ये पाणी उकळवायला ठेवलेलं आहे। पाणी उकळत असतानाच मी यामध्ये 4 चमच एवढं तूप टाकणार आहे। आता माझा चमच छोटा आहे त्यामुळे 4 चमच टाकते। तूप घेते। त्याच्यानंतर आपण खडे मसाले घेऊया। त्याच्यामध्ये आहेत 2 तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, वेलची, लवंग, काळी मिरी, मीठ टाकते 3 चमच आणि आपण हे सगळं टाकून झाल्यानंतर आपला भात जो होता भिजत ठेवलेला तो घेणार आहोत। आता हा भात आहे साधारण 8 ते 9 जणांसाठी आहे। आता इथे आपला भात शिजून रेडी झालेला आहे। साधारण 90% आपल्याला हा भात शिजवायचा आहे। शिजला की हा असा गाळून आपण वेगळा काढून घेणार आहोत। आता नेक्स्ट प्रोसेस आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे। चला तर मग त्याची प्रोसेस बघूया। बिर्याणीच्या क्वांटिटीनुसार मी इथे मोठा टोप घेतलेला आहे आणि मोठ्या टोपामध्ये मी साधारण 4 मोठे चमच एवढं तेल घेते। तेल तापलं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपण सर्वात आधी परतून घेऊया, चांगला लालसर होईपर्यंत। कांदा लाल होतोच तोपर्यंत आलेली आहे आलं लसणाची पेस्ट। आलं लसणाची पेस्टसुद्धा कांद्यासोबत चांगली मिक्स झाली की तोपर्यंत येतो आहे आपला बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा चांगला मिक्स करून घेणार आहोत। अगदी या दोघांसोबत चांगली मैत्री घट्ट करायची आहे तिघांची। आता टोमॅटो गेलं आहे तर त्याच्या मागून मीठ हे जाणारच, कारण ज्या फोडणीत टोमॅटो तिथे मीठ हे गेलंच पाहिजे। आता ही एवढी ग्रेव्ही वाढ बघते ती म्हणजे मसाल्यांची। तर मसाल्यांमध्ये आपण हळद घेतो आहे, धने पावडर, लाल तिखट मसाला घेते मी 3 चमच आणि सर्वात आधी आपण हे मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर टाकूया दुसऱ्या बॅचचे मसाले। त्यामध्ये येतो आपला 1 चमच गरम मसाला आणि 2 चमच बिर्याणी मसाला। आता हे सुद्धा चांगलं मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपण टाकणार आहोत खूप वेळापासून झोपलेली आपली मॅरिनेट केलेली कोळंबी। ही सुद्धा चांगली मिक्स करून घेणार आहोत आणि आपली ऑलमोस्ट ग्रेव्ही तयार झालेली आहे। म्हणजे शिजली नाही आहे, पण सगळं जे टाकायचं होतं ते टाकून झालेलं आहे। शिजण्यासाठी टाकणार आहोत आपण अर्धा ग्लास एवढं पाणी। एवढंच पाणी टाकायचं आहे, कारण आपल्याला एकदम पातळ ग्रेव्ही नाही बनवायची आहे, त्याच्यासाठी हे एवढं पातळ शिजून झालं पाहिजे। आता यातली अर्धी आपण बाजूला काढणार आहोत, कारण आपल्याला बिर्याणीचे लेयर बनवायचे त्यासाठी। आता या स्टेजला आपण गॅस बंद केला तरीही चालेल, कारण आपल्याला थोडा वेळ लागणार आहे इथे। आता यानंतर आपण जी उरलेली कोळंबी होती त्याच्यावर आपण अर्धा भात टाकून घेणार आहोत। म्हणजे जेवढा आपला भात शिजला आहे त्याचा अर्धा भात आपण या लेयरला टाकणार आहोत। चांगला भात पसरवून झाला की आपण आता यावरून कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यासोबतच यामध्ये पुदिनासुद्धा आहे। आता हे सगळं झाल्यानंतर आपण भाजून घेतलेला हा जो कांदा आहे तो घालणार आहोत। हा कांदा बारीक कापून त्यात मीठ टाकून तो तेलात तळून घ्यायचा असतो। त्याच्यानंतर मी कलर टाकणार आहे थोडासा। बिर्याणी आहे म्हटल्यावर तो लुक आलाच पाहिजे, यासाठी लाल कलर घेते आहे मी। दुसरा लेयरसुद्धा आपण पटापट लावून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला दम द्यायचा आहे। त्यासाठी मी करवंटी घेतली आहे। कोळसा नसेल तर करवंटी आपण गॅसवर असंच कोळसा त्याचा बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे ॲल्युमिनियम फॉईलची वाटी तयार केली आहे। काय आपली स्टीलची वाटी घेतली तर त्याच्यावर डाग पडून ती खराब होईल, यासाठी ही वाटी बनवते। तोपर्यंत आपण आपल्या बिर्याणीवर तूप घालून घेऊया। थोडंसं त्या वाटीवर पण टाकूया तूप आणि आपला कोळसा तयार झाला आहे तसाच पेटता आपण त्या ठेवणार आहोत आणि तूप टाकणार आहोत आणि लगेच झाकण लावून आपली बिर्याणी रेडी झालेली आहे। ट्रस्ट मी गाईज, खरंच खूप टेस्टी आहे, एकदम रेस्टॉरंट स्टाईल। आणि हां, इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा।